तर रामराम मंडळी, तुम्ही असं म्हणत असाल की काय राहिलाच इथे का काय. तर विषय असा झाला, एकटा असल्यामुळे साईड काय उरकणं आली आपल्याला. तर डबी आज येईल बघूया. विषय झाला आता असा इथला हॉलमध्ये ऑपरेटिंग म्हणजे सगळं बऱ्यापैकी हॉलमधलंच आहे. तर दुसरी गोष्ट अशी की बाहेरच्या त्यांच्या ज्या पोर्टच्या लाईट सिलेंडरचं त्याचं वायरिंग तर अगोदर ओढलं. थोडंफार जी वायरिंग बाकी होती आज आपण म्हणजे काल ओढलं आणि इथल्या लाईटी मारल्यात. पण विषय आता असा होती की त्या सिलेंडर लाईटीज म्हणजे चालू होईना. पॉईंट आलाय कुठं काय कळणाच. वायरिंग तिथं तर वायर ओढली आहे, तिथनं कुठंतरी शॉर्ट केली असणार आहे. पण तिथनं आतमध्ये म्हणतोय आली आहे, पण ती काय परत मला दिसलीच नाही. बघूया आज आता त्याला वर चढू, खोलून काढू आणि मग बघू. तर आता प्रसाद शेट्टीचं आपलं काम सगळंच फायनल झालं बऱ्यापैकी. आता किरकोळ थोडंफार त्यांचं राहायचं, 2 बोर्ड म्हणा किंवा समजा एखादा फॅन थोडा जास्त किरकोळ राहिले. तर आता विषय असा आहे, आपल्याला जायचं आहे सातारला. ही जयानमध्येच काहीतरी काम काढले. बघू आता जयाच्या मेडिकलवर जाऊ आणि जयाच्या त्या बाबतीत मुलाखत घेऊ आणि तिथून आपल्याला वायला जावं लागेल मटेरियल आणाय. बघू आता कसं काय नियोजन आहे. चला डॉलेची घालतो आपण. पण आता डॉलेची तर जरा मशीन एक बंद पडलेलं आहे. डॉलेची तर तुम्हाला मोठा शॉर्ट सांगतो कसा आहे. आता ह्यांचं दरवेळेस PCB उडत जाणार. म्हणजे आता ही कसं आहे बोलू नाही, पण ह्यांच्या यायला घोडा लागला हे तुम्हाला दाखवतो. ती गेली अण्णानं आर्थिंग आहे आणि अण्णाची मोठी, त्यामुळे लय मोठा विषय आहे. आर्थिंगला कसं PCB आर्थिंगपाशी कंट्रोल नाहीत पाहिजे. जर PCB आर्थिंगपाशी कंट्रोल असताना 100% PCB बंद पडणार नाही तर जळणार काय. नाहीतर मग आर्थिंगपासून लांब केली की नाही तर मग चालतं. तरी बघा इथं आपण आता कॅमेऱ्याचं सेटिंग घाललंय सगळं. जय भाऊ कसं मस्त वाटतं ना कॅमेरा सेटिंग. हां काय अपेक्षा तुमच्या? हां काय चालू करून द्या पहिला. अरे हे आमचं आयुष्य म्हणजे तू आमच्याकडे आलास आणि आम्ही नाही तुझं काम केलं असं कधी झालं आजपर्यंत. लागा कुठला कस्टमर रिटर्न म्हणजे माघारी आमच्याकडून गेला काय काय असतं जरा पैशा पाण्यानं, त्यामुळे त्यांना बोलतो आपण. तर विषय असा आहे आपला की आता आपण वाईट पोचले जस्ट. आपलं इथनं घ्यायचे 2 कॅमेरे, DVR हार्ड डिस्क आणि कॅमेरा बॉक्सची मशीन घ्यायची आणि SMPS एक घ्यावं लागेल. त्याचं कनेक्शन आपल्याला जाऊन करायचं ओंकार शेटच्या तिथे सातारमध्ये. तर विषय असा आहे, त्यांनी अगोदर नुसत्या वायरी ओढून ठेवलेत. ती जाऊन आता आपल्याला बघायचं नक्की काय काय झोले काय शॉर्ट आहे. त्यांना वॉईस कॅमेरा पाहिजेत, कस्टमर काय बोलतोय किंवा त्यांचा मालक म्हणजे थोडक्यात लेबर जो काम करणार आहे ना तो काय बोलतो ही त्यांना ऐकायचं. त्यासाठी आपल्याला हेवी कॅमेरा घेऊन जावं लागणार आहे. त्यासाठी आपण आलो आता वाईट मटेरियल घेऊ. इथं जरा आपल्याला मटेरियल भेटेल कमी पैशात. तिथून आपण मटेरियल घेऊन जाऊ सातारमध्ये गेल्यावरती कॅमेरा आपण तिथं बसवू म्हणजे इन्स्टॉल करू आणि त्यांना चालू करून देऊ. तिथनं माघारी येऊ आणि मग आपल्याला दुसरं काम असं आहे की यशाचा येता एक फॅन बसवायचा आहे आणि एक लाईट बसवायची. बघू त्याचं काय अजून म्हणजे काम कुठवर आलं ती बघावं लागेल. आपला PM मित्र आलाय सांडाशा. कुठं हात्याला ताडतोय आता विषय असा झाला, आपण कॅमेरा बसवायचा इथून आलतो म्हणजे मटेरियल घ्यायला आलतो बाथरूममध्ये वायमध्ये. तर मटेरियल आपण घेतलं. मटेरियल आपलं बघ 16,000 गेलं. तर आपण त्यांना पेमेंट केलं आणि पुढचं कस्टमर म्हणलं की लका लय महाग होते राहू दे. म्हणजे आपण असं विश्वासावर एखाद्याचे केले की काय घातली चंदन लागतो आणि ते आपले 16,000 नाही म्हणत महिनाभर अडकून राहतील तिथं. पेमेंट निघायचं नाही तिथनं लवकर. बघू आता कसं काय होते. आता त्यांचं कॅन्सल झाले. त्यांना कोणतरी 12,000 रुपयात बसवून देतोय. पण तो कसं देतोय काय देतोय आता तुम्हाला आता उतरल्यावर बोलतो मी त्या विषयावर. आता जरा गाडी चालवतो. तर काय आता तुम्हाला जो विषय सांगायचा तो जरा बाजूला जाऊ दे, तो तर तुम्हाला सांगतोच. आता ही अन्नपूर्णा हॉटेल तुम्हाला दाखवतो. ही एवढी भिकारीत ना, यांच्याकडे पैसे असून म्हणजे कसं देवाचं करायचं आणि त्याचं पैसे डुबवायचं अशी काय त्यांचं म्हणजे यांचं चालू असतं. आता कसं आहे तुम्हाला सांगतो त्यांचा हेतू कसा आहे. पहिले एकच दुकानात जातो आणि तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला तो विषय सांगतो कसा आहे. त्या भागवत यांना पूर्ण हॉटेल असं पाचवडमध्ये एक आहे. त्यांच्याकडे आपलं 80, 70, 75 हजाराच्या आसपास त्यांचं बिल आहे. तुम्हाला आता मी ऑनलाईन सगळी बिलं दाखवतो. त्यांनी आता इतकं घोडा लावलं आहे. 4 महिने झालं मला म्हणतात की रोज आज देतो उद्या देतो बिल आणि खेळवत चालल्यात की म्हणजे 10 दिवस म्हणजे समजा 5 तारीख देणार, 10 तारीख देणार, परत 15 तारीख देणार, परत 30 तारीख देणार, असे आपल्याला खेळवतात. म्हणजे कसं आता काय त्यांच्यावर वाईट बोलण्यात तथ्यच नाही. कारण विषय त्यांनी असा केलेला आहे त्यांचं म्हणजे की देवाच्या नावाखाली आमच्याकडून काम करून घेतलं किंवा देवाचं काम आहे देवाचं काम काय आलं का. हां सांगतो जोडा. तर त्यांनी आपल्याकडून काम करून घेतलं बऱ्यापैकी देवाचं म्हणून. आणि विषय आता असं झाला आहे म्हणजे आता त्यांना कसं इमर्जन्सी होतं बरं का. त्यांच्या घरात पुरीचं एका लग्न होतं आणि देवाचं पण कार्यक्रम होतं भरपूर. आता देवाचे म्हणलं आता आपण कसं आहे त्यात आपण हिंदू त्यामुळे अडवू शकत नाही. ती पण हिंदू आहेत. देवाचं सण आता आपल्याला माहिती आहे कसं करायचं कसं नाही. त्यांनी असा विषय केला आपला की रोज काम करू म्हणजे आपण त्यांचं काम करतो कंटिन्यू डे नाईट त्यांचं काम केलं. म्हणजे त्यांचा कुठल्याच शब्द त्यांचा आपण खाली पडून दिला नाही आणि त्यांचं सगळं आपण काम केलं.
मला त्यांचं कसं आता बोलण्यात माझ्याच म्हणजे मला तर काय वाटतच नाही, कारण विषय आता असा झाला त्यांचा की आपण त्यांनी देवाच म्हणून काम केलं. मुंबईचं एक देशमुख सर होतं, म्हणजे आता कसं आपण त्यांना रिस्पेक्टच देत होतो, तर त्यांनी पण आता फोन करणं बी आपलं म्हणजे उचलणं सोडून दिले. 70-80 हजारात म्हटलं तर तुम्ही विचार करा ह्या गोष्टीत काय केलं पाहिजे. तर त्यांनी देवाचं म्हणून केलं आणि त्यांना फोन लावला की मला असं ताटून म्हणले मला फोन नाही करायचा, म्हणजे अकाउंटंट कोण आहे त्याच्यावर बोलून घे, करून घे. अकाउंटंटचा काही अकाउंटंट तिथं कामाला, मालकाला शेवट आपण बोलणार, अकाउंटंटला काय बोलून फायदा नाही. तर मालकाला फोन केला की मालक आमच्यावर ताटायला लागला. तर कसं आहे आपण पण गाववाले, त्यामुळं जरा त्यांना एक ना एक दिवस दमात घेणार आपण, काय अडचण नाही. बघू आता थोडंसं कसं आहे पैसे अडकला तर आपण काय, मला काय माहिती मी म्हणजे रागात काय जाऊन वायरी बिरी कापीन आणि विषय सोडून देईन, तोडातोडी करून फेकून द्यायचं डायरेक्ट. पण आपलं 70-1,000 रुपये म्हणजे आपल्या कष्टाचं पैसे, त्याची आपल्याला चीज आहे म्हणून आपण धमतो. आणि विषय कसा त्यांचा देव अंधारात राहू नये म्हणून हा आपलं हेतू. मग त्यांना आपली काही किंमतच कळणार, फोन लावला की आपलं कोलत्याचं डायरेक्ट. तुम्हाला आता मी त्यांची टोटल बिलं दाखवतो कसा काय विषय. पुढे नाही आली का बिल अजून, आली ना. तर ही त्यांची बिलं होती बघा, त्यांची अशी बिलं बऱ्यापैकी आता तुम्हाला दाखवायला दिसणार नाही. ही त्यांची बिलं आहेत बघा. तर ही म्हणजे आपण त्यांच्याकडे कामं केली अशी बऱ्यापैकी. आता ही 10,600चं बिल आहे, ही बाकी 11,155, परत ही अजून 12,120 रुपयाचं काहीतरी, ही 8,700, ही काहीतरी 10,700 अशी बिल आहेत त्यांची भरपूर. आता तुम्हाला दाखवतो मी विषय काय झाला नक्की त्यांचा. की जी 15 तारखेचं बिल आहे त्यांनी, 15 तारखेचं आपलं जे बिल होतं तुम्हाला दाखवतो का. 15 तारखेचं 15/8/25 ही तारीख आहे आपली. 15/8/25चं बिल दाखवतो. कुठं गेली 15/8 हा का, 15/8/25चं 15,960 रुपये बिल आहे. हे बघा 15/8 तारीख आहे इथं. आणि जे आपण डेमो म्हणजे मी घरी बनवलेलं कागद द्यायचो हे बघा. तरी बघा 15/8चं जे बिल आहे, 15/8चं हे 15/8 तारखेचं जे 15,900 रुपये बिल आहे. म्हणजे असं म्हणजे भरपूर म्हणजे 15 तारीख 3 तारीख अशा तारखेची त्यांची बिल आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी बिलं. तर 15 तारखेची जी बिल होती त्यांनी पहिलं आपल्याला मला वाटतं 13 तारखेला 5,000 रुपये दिले, 19 तारखेला 10,000 रुपये दिले, म्हणजे झाले टोटल त्यांचे 15,900 वरचे 60 सोडून. पण आता दुसरं दाखवतो, ही जी 3/9 तारखेचं आहे ती 15,210 बिल आहे. तर त्यांनी 6 म्हणजे 12,000 दिला आपल्याला. परत राहिले वरचे ते विषय तेवढे पैशाचा तर परत विषयच नाही. परत ती 36,000 रुपये बिल आहे, ही 14 आणि 16 दिले. त्यातलं 36 बाकीचे रिफंड म्हणजे बाकीचे रिटर्न नाहीत आले. दुसरं एक पाहणं तर इकडं 15 तारखेचं परत 11,500 11,155 रुपये बिल आहे. 15 तारखेचं दुसरं म्हणजे त्यांनी जमा केलेली आपल्याला अशी बिलं 12,120 रुपये. म्हणजे ही टोटल बिलं झालेली त्या तारखेचे आपण काम केलेलं. एवढं बिल झालं, यातलं काय जमा नाहीच, ही अशी काय जमा नाहीच. त्यांचा एक डेमो दुसरा एक तुम्हाला दाखवतो. तो आता डेमो मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर देतो आहे, तुम्हाला माझ्या बाजूला दिसत असेल. ह्यात त्यांनी आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी 60-70 हजारात असं झोलच आहे आपला. म्हणजे त्यांनी आपल्याला त्या पैसे दिलेच नाहीत. म्हणजे आता आपलं एवढं कष्टाचं पैसे होतं त्यांनी काय आता म्हणजे बोलू शकत नाही. जर त्यांनी भविष्यात आपल्याला पैसे द्यावं, कारण आपलं कष्टाचं पैसे, त्यामुळे आपण मागून घेणारच हक्कानं. कारण आपण जाऊन वायरी बिरी कट केला तर आपल्याला ते पैसे भेटणार नाही. तर बघा आता कसं काय म्हणजे असे कस्टमर आपल्याला त्रास देतात, काय आता बोलायचं. कारण कष्टाचं पैसे डे अँड नाईट काम केलं आपण त्यांच्याशी. आणि दुसरा विषय असा की आपल्याला जायचं होतं सातारला कॅमेरा बसवायला. त्याचा विषय तर तुम्हाला सांगत राहिला की कॅमेराचं पहिलं काहीतरी 18,000 ना तरी 16,000 रुपये बिल झालं. म्हणजे आपण आता त्यांचा 4 कॅमेराच्या हिशोबानं 1 TBची डिस्क घेत होतो. कारण स्टोरेज राहिलं पाहिजे, 1 महिना 2 महिने तरी स्टोरेज राहिलं पाहिजे. कारण माणूस सारखा रिस्टोअर होत नाही किंवा डिलीट होत नाही लवकर, म्हणजे माणूस सारखा तिथं जात नाही त्या गोष्टीला. त्यासाठी आपण 1 TB म्हणजे दुसऱ्या माणसाचा आपण विचार केला. परत कॅमेरा एकदम क्वालिटी घेतलं. पण विषय असा झाला, त्यांनी आपल्याला म्हणले की नको 500 GBचीच तुम्ही हार्ड डिस्क टाका. मग ती 500 GBची आपण हार्ड डिस्क मागवली. 12,000पर्यंत आपलं माल कॅमेरा हलकं घेतल्यावर. मग ती म्हणले राहू दे नका करू. म्हणजे आपण वाईट जाऊन मटेरियल घेतलं आणि परत रिटर्न केली. म्हणजे आपल्याला आणि पेमेंट पण केलं तर आपण असं त्यांना 16,000 रुपये पेमेंट आपण त्यांना केलं. पण ती तर सगळं राहिलंच. आता ती म्हणले आम्हाला स्कॅनर टाकून द्यावा, तुम्हाला पेमेंट देतो. आणि ती पेमेंट आपली यायला महिनाच आहे असा विषय होईल. कारण एकदा तिथं पेमेंट केली की ती महिन्याची ट्रान्झॅक्शन डायरेक्ट शेवटच्या महिन्यातच होती. आता आज 30 तारीख आहे, आज झाली असतं तर आठवड्या पाठीमागे झालं असतं. आता डायरेक्ट आम्हाला 30 तारखेपर्यंत असं लपड होणार. मग आता पैसे आपल्याला जे फिरवायचं ते राहिलं लांबच. तर आता आपल्याला वाशिवलीचं काम करायचे उद्यापासून. आता ती नियोजन लावलं पाहिजे आपल्याला. तर आता आपण इथे यशाचं फॅन 2 आहेत ती बसवूया आणि एक लाईट आहे एवढी बसवून आपण डायरेक्ट जाऊ जयज मेडिकल.